नमस्कार मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल, फॉर्म भरणं सुरू असेल, बरोबर आहे. आणि मनामध्ये एकच प्रश्न असतील, सर MSTCT फार्मसी ऍडमिशनचे कॅप राऊंड कधीपासून सुरुवात होणार आहोत, बरोबर आहे. कारण का सध्या फॉर्म फिलिंग चालू आहे, स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या येणार आहेत. त्यांच्या डेट्स काय आहेत, कॅप राऊंड कधीपासून स्टार्ट होणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आपण या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलवर तुम्हाला MSTCT फार्मसी ऍडमिशन, इंजिनिअरिंग ऍडमिशन, MSTCT च्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणच्या ऍडमिशनच्या वेगवेगळ्या अपडेट्स आम्ही देणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलचं नाव आहे वेदांतू महाराष्ट्र अपडेट्स. या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि हा बेल आयकॉन जे घंटीचं बटन आहे ते दाबा, कारण प्रत्येक अपडेट ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येईल, बरोबर आहे. आता बघा, आपण आहोत सध्या वेबसाईटवर आणि वेबसाईटवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हॅज बीन एक्सटेंडेड टू 6 ऑगस्ट 2025 5 PM. म्हणजे तुमच्या ज्या स्क्रुटिनिटीची जी तारीख आहे ती 6 तारखेपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी असं म्हणत असतील की सर थोडासा कॅप राऊंड साठी उशीर होतो आहे आणि उशीर होत असल्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये जायला सुद्धा उशीर होणार आहे, बरोबर आहे. मनामध्ये धकमक होत आहे, कोणतं कॉलेज भेटेल, कॅप राऊंडची लिस्ट कशी बनवायची, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, बरोबर आहे. आता आपण येत आहोत इम्पॉर्टंट डेट्सवर. बघा, इम्पॉर्टंट डेट्सवर आपण गोष्ट लक्षात घेतली आहे. 6 ऑगस्ट 2025 ही आपल्याकडे लास्ट डेट आहे व्हेरिफिकेशन साठी. आता लक्षात ठेवा, ऍप्लिकेंट रजिस्टर्ड आफ्टर 5 ऑगस्ट 2025 shall be considered only for non cap seat. लक्षात ठेवा, जर आतापर्यंतही तुम्ही फार्मसीला रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आज 4 तारीख आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुम्ही 5 तारखेच्या नंतर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कॅप राऊंड साठी पार्टिसिपेट करता येणार नाही. नॉन कॅप साठी तुम्ही पार्टिसिपेट करत असणार आहोत. ऍप्लिकेशन कन्फर्म बाय द स्क्रुटिनिटी सेंटर फॅसिलिटेशन सेंटर आफ्टर 6 ऑगस्ट shall be considered only for non cap. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचं जर 5 तारखेच्या नंतर जर ऍडमिशन केलं असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊ शकता, तुमची कागदपत्र पडताळून पाहू शकता, पण तुम्ही कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही, बरोबर आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट ऑन 8 ऑगस्ट 2025. 8 ऑगस्ट 2025 ला आपल्या सगळ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते? तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते तात्पुरती गुणवत्ता यादी, म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये तात्पुरता मेरिट नंबर येतो. या मेरिट नंबर वर लक्षात येतं की तुम्ही किती क्रमांकावर आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्याचा ग्रेव्हन्स भरू शकता, म्हणजे तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता, बरोबर आहे. येस, हॅलो हॅलो हॅलो, चल, या आक्षेप घेऊ शकता. आता नंतर याच्यावर बघूया डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट म्हणजे काय? तुमच्याकडे 2 दिवसाचा परत वेळ असेल. कधी येणार आहे बघा, 8 तारखेला मेरिट लिस्ट येणार आहे. 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता. येस, आणि त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ही येणार आहे 13 ऑगस्ट 2025 ला, म्हणजे 13 तारखेला तुमच्याकडं फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेला रँक हा तुमचा फायनल असतो आणि आपण आशा करूयात की 15 तारखेपासून आपले कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत, बरोबर आहे. नंतर 15, 16, 17, 18, 19 या दरम्यान तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत. तर हाच होता सगळ्यात महत्त्वाचा आजचा अपडेट. लक्षात ठेवा, या सगळ्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला काहीही अडचण असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. कमेंट करा, कमेंट मध्ये तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. यस, तो हमारे कैप राउंड स्टार्ट होने वाले हैं 15 अगस्त 2025 से. आशा करते हैं सबको बहुत बढ़िया उनका ड्रीम कॉलेज मिल जाए, और ड्रीम कॉलेज मिलने के लिए हर एक अपडेट जरूरी है, और हर एक अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करिए वेदांतु महाराष्ट्र अपडेट इस चैनल को. सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो के अंदर. सो बाय बाय, टेक केयर एंड गॉड ब्लेस यू एंड ऑल द बेस्ट.